ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा हे अभियान यावर्षी देखील राबवण्यात येणार आहे। आपल्याकडील राष्ट्रध्वज 13 ते 15 ऑगस्टच्या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। घरोघरी तिरंगा अभियानाचा आरंभ 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झाला। या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। जास्तीत जास्त ठाणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा वाहन रॅली, तिरंगा मॅरेथॉन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखांच्या विम्याचं संरक्षण मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये गोविंदाचा सण अतिशय उत्साहाने साजरा होतो। मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा यामध्ये सहभागी होत असतात। अनेक गोविंदा या कालावधीमध्ये जखमी होत असतात। गोविंदांची परिस्थिती बेताची असल्याने औषधोपचाराचा खर्च त्यांना परवडत नाही। त्यामुळे मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख रुपये मिळणार आहेत। 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख रुपये, त्याचप्रमाणे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचा विमा या योजने अन्वये मिळणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे। आदिवासी दिवस आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। आदिवासी दिवसाच्या निमित्ताने ठाणे शहरामध्ये सायकल रॅली, शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस आदिवासी समाजातील स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पारंपरिक पोशाख परिधान करून हे आदिवासी बांधव आजच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यावेळेस समाज बांधवांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी आदिवासी, माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेल्या आदिवासी समाजाची कला सातासमुद्रापार पोहोचली। जागतिक दिवसाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवनपद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, वादन, गीते, कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं। तरुण तरुणींनी आदी विद्यार्थ्यांनी यावेळेस नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। यावेळेस आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांनी या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना आवाहन केलं। अमृत सुरकर, सचिव तुकाराम वरठा, हेमंत जाधव, निलेश महाले, शिवाजी धामोडे, अनिल पालवी, हरी पागेरा, रमेश डोळे, हरेश्वर गोवारी, जितू भोये, अंजली काकरे, संचिता पांगी आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आज आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त भांजरपाडा पोस्टमाता मंदिरापासून ही आदिवासी जागतिक रॅली शोभा यात्रा काढलेली आहे। ती आता कलेक्टर ऑफिसच्या इथे आवारात येऊन आम्ही तारपाधारी अर्ध्या पुतळ्याचे फोटोला अर्पण करून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरील राघोजी बांगरे चौक आहे इथे चौकाला अभिवादन करून आम्ही पुढे वागळशेठ जिल्ह्यात रवाना होतो। आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारी तसंच आदिवासींच्या प्रश्नांसाठी रान उठवणारी संघटना अर्थात आदिवासी क्रांती सेना, आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या लक्षावधी शुभेच्छा। आदिवासींच्या हक्कांसाठी रात्रंदिवस एक करू, आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देऊ। पुनश्च एकदा आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाण्याचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष श्री असद याहिया चाऊस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेले, सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माननीय असद चाऊस यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आदिवासी श्रमिक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष माननीय श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वनामध्ये राहून आपलं अस्तित्व जपणारे, आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांना पुनश्च एकदा जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी श्रमिक संघटनेचे ठाणे अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांच्या वतीने आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची सखोल पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन तातडीने खड्डे दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडींची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी हा दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्यात अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली. म्हणून हे सगळे जे काही टीम आहे ही टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे. पलीकडे पण आपण तसंच करणार आहे. सर्व्हिस रोडला देखील करतोय, आसनगावला देखील आपण ते करतोय. रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत. हे सगळे जे आहेत कुठेही आता हे टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहोत. घोडबंदर भागातील वाढती बांधकामं, लोकसंख्या, त्यामुळे गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. गृहसंकुलांच्या अनेक प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील
भाजप गटनेते कार्यालयामध्ये भेट घेतली। यावेळेस ठाणे महानगर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते। दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून 20 MLT पाण्याची तरतूद करावी अशी सूचना यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केली। सिंग टाकी जी आहे ती आता तिथे बांधणी चालू आहे। म्हणजे हे पाणी जे आहे तिथे विषम स्वरूपामध्ये न होण्याकरता समस्वरूपामध्ये त्याचं वाटप व्हावं म्हणून एक बॅलन्सिंग करण्याकरता देखील त्या ठिकाणी टाकी होते आहे। आणि म्हणून आज आता चरई विभाग असेल, धोबियाळी विभाग असेल, तिथलाही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे। काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे। तर त्याच्याकरता देखील आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते तातडीने हे पाणी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय। रेपो रेट 6.5% पातळीवर ठेवण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला ठाण्यातील रिअल इस्टेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं क्रेडाई MCAच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं। यावेळेस बोलताना ठाण्यातील रिअल इस्टेट उद्योग दर स्थिरता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं आपण कौतुक करतो। यामुळे रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यास मदत होईल असं श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं। क्रेडाई MCAच्या ठाण्याची अपेक्षा आहे की या निर्णयामुळे गृहनिर्माण बाजारातील मागणी वाढेल। विशेषतः मिड सेगमेंट श्रेणीतील जी ठाण्याच्या रिअल इस्टेटच्या एकूण वाढ आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण आहे। ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये परवडणाऱ्या लक्झरी विभागात सातत्याने वाढ होत आहे आणि सध्याच्या दरातील स्थिरतेमुळे ही गती कायम राहण्यास मदत होईल। त्यामुळे सरकारच्या धोरणातील संतुलित दृष्टिकोनाचं स्वागत MCA आणि क्रेडाई करत असल्याचं यावेळी जितेंद्र मेहता यांनी सांगितलं। दोस्तों, हमें बहुत अच्छा लगा है कि रिजर्व बैंक के गवर्नर ने पिछले 9 टाइम से रेपो रेट 6.5% में कांस्टेंट किया है। ये कांस्टेंट की वजह से एक इन्फ्लेशन भी कंट्रोल हो रहा है, इन्फ्लेशन कम हो रहा है और हाउसिंग की डिमांड बढ़ाने के लिए एक बहुत अच्छा मूव है। तो MMR में जो अफोर्डेबल हाउसिंग है उसमें उसको बहुत बढ़ावा मिलेगा, उनको एक बहुत बड़ा बूस्ट मिलेगा। तो क्रेडाई वी वेलकम द मूव ऑफ द गवर्नर ऑफ रिजर्व बैंक। वी वेलकम के हम चाह रखेंगे कि ऐसे ही गवर्नमेंट मूव करेंगे और रेपो रेट बढ़ाएंगे फ्यूचर में। तो इट विल बी ग्रेट बेनिफिशियल टू द हाउसिंग इंडस्ट्री। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे YouTube चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।